तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पहिलं पाऊल टाकताना टाचेमध्ये तीक्ष्ण आगीसारखी वेदना जाणवली. असं वाटतं की पायात सुया टोचतायत. पण काही मिनिटांनी ही वेदना कमी होते. असं का होतं? आज या प्रश्नाचं सोपं आणि सायंटिफिक उत्तर पाहणार आहोत. तब्येत पाणीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या समस्येचं सर्वात सामान्य कारण एक कंडिशन आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये प्लॅन्टार फेसियायटिस असं म्हणतात. ही आपल्या पायाच्या तळाशी असलेल्या प्लांटार फेसिया नावाच्या जाड टिश्यू मध्ये होणारी सूज किंवा मायक्रो टेअरमुळे होते. हा टिश्यू पायाचा आर्च सपोर्ट करतो आणि प्रत्येक पावलावर शॉक ऍब्झॉर्ब करतो. तर मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार यामध्ये टाचेचं हाड आणि टोला जोडणाऱ्या टिश्यूला सूज येते. हे प्रामुख्याने सकाळी होतं. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार उपचारांनी हे दुखणं बरं होतं. यात टाचेला बर्फाचा शेक, स्ट्रेचिंग आणि ज्या गोष्टींमुळे दुखतं अशा गोष्टी न केल्यामुळे दुखणं बरं होण्यास मदत होते. प्लांटार फेसियाटिस प्रामुख्याने 40 ते 60 वर्ष वयोगटातल्या लोकांमध्ये जास्त आढळतो. फ्लॅट फीट, जास्त कमान किंवा आर्क असलेले पाय किंवा चालण्याची चुकीची पद्धत यामुळे उभं असताना शरीराचं वजन पायावर समान विभागलं जात नाही. याचा अतिरिक्त ताण प्लांटार फेसियावर पडतो. मग हे नक्की का होतं? रात्री झोपेत पाय पूर्णपणे रिलॅक्स असतो. काफ मसल्स आणि फेसिया थोडेसे टाईट होतात. ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. सकाळी जेव्हा तुम्ही अचानक उठता तेव्हा हा टाईट झालेला टिश्यू अचानक स्ट्रेच होतो. यात छोटे मायक्रो टेअर ओढले जातात. हेच प्रमुख कारण आहे की सकाळी उठल्यानंतर पहिलं पाऊल हे सर्वात पेनफुल असतं. मग यावर घरच्या घरी करण्यासारखे काही उपाय आहेत का? काउंटी फिजिओच्या वेबसाईटवर मला याबाबत माहिती मिळाली. उठण्याआधी पाय स्ट्रेच करा. टेनिस बॉलने फुट रोल करा. अनवाणी किंवा बेअरफूट चालणं टाळा. सपोर्टिव्ह फुटवेअर वापरा आणि काफ स्ट्रेचिंग रोज करा. तर मित्रांनो, सकाळी पहिलं पाऊल टाकताना टाच का दुखते याचं प्रमुख कारण म्हणजे हा टाईट झालेला प्लांटार फेसिया, जो अचानक स्ट्रेच होतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी तब्येत पाणी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या डॉक्टरांना जरूर सल्ला घ्या.